राळेगावात मॅनेज राजकारण, मजर कुरेशी प्रकरणातील सर्व आरोप बिनबुडाचे. माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचा भाजपवर घणाघाती हल्ला. गेल्या काही दिवसांपासून राळेगाव आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींची तस्करी आणि लव्ह जिहाद सारख्या नावाखाली जे भीतीचे वातावरण निर्माण केले गेले तो केवळ मतांच्या राजकारणाचा स्टंट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या गंभीर विषयावर माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या थिल्लर राजकारणाचे वाभाडे काढले आहे. भाजपचे आरोप ठरले फुसका बार. राळेगाव भाजपच्या वतीने या प्रकरणात मानव तस्करी आणि लव्ह जिहादचे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासानंतर हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. पिंपरीदुर्ग येथील बालविवाह प्रकरण हे पूर्णपणे वेगळे असून त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयित आरोपी मजर कुरेशी यांच्यावर लावण्यात आलेले कोणतेही गुन्हे अद्याप सिद्ध होऊ शकले नाही. आरोपी पोलिसांच्या खिशात आणि तलवार रस्त्यावर कशी? पोलीस तपासातील विसंगतीवर बोट ठेवताना पुरके सर म्हणाले, ज्या आरोपीवर मानव तस्करी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे लादण्याची तयारी होती त्या मजर कुरेशीवर पोलिसांनी केवळ शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शनिवारी रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात असताना तो काल रात्री शहरात तलवार घेऊन फिरत होता कसा? हा बनाव पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली केला? मंत्री महोदयांनी उत्तर द्यावे, पुरके सरांचा सवाल. 2 दिवस संपूर्ण राळेगाव मतदारसंघाचे वातावरण पेटवले गेले. आज शहर कडकडीत बंद ठेवले गेले. ज्या प्रकरणासाठी हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा केला गेला तो गुन्हाच कधी घडला नाही असे आता पोलीस स्वतः सांगत आहे. यावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि जबाबदार मंत्री महोदयांनी आता जनतेला उत्तर द्यावे की केवळ निवडणुकीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र रचले होते का? सत्ताधाऱ्यांचा नीच स्टंट. प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की मुलींच्या सुरक्षेचा विषय हा राजकारणासाठी नसून संवेदनशीलतेचा आहे. पण भाजपने केवळ आपली पोळी भाजण्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. प्रशासनाने आता सत्य परिस्थिती जनतेसमोर ठेवून हा संभ्रम कायदा दूर करावा. मारेगावात जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ. माझ्या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी नॅशनल न्यूज बनलेली आहे त्याच्यात विशेषतः आदिवासी 34 मुली ह्या पळवल्या गेल्या, त्यांचं सक्तीनं धर्मांतर केलं गेलं आणि त्यांचं शारीरिक शोषण देखील केलं गेलं. अशा प्रकारची पूर्णतः वार्ता सगळीकडे पसरलेली आहे. मला ह्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट वाटतं आणि चिंता देखील वाटते की ही बाब मीडियाने कुणीही न पसरवता माझ्या जिल्ह्यातील RSSचे कट्टर RSSचे समर्थक, RSSचे खऱ्या अर्थाने कार्यकर्ते, ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण हे आणि माननीय अशोकरावजी उईके यांची स्वतःची मुलगी आणि इतर मान्यवर कार्यकर्ते या सगळ्यांनी परवा जेव्हा प्रेससमोर ते आले तर त्यांनी हा आरोप केलेला आहे की 34 आदिवासी मुलींना पळवून नेलेला आहे, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा अत्याचार झालेला आहे, त्यांना धर्मांतर करण्यासाठी सक्ती केल्या गेलेली आहे, लव्ह जिहादसारखा हा प्रकार आहे वगैरे वगैरे. जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला लव्ह जिहाद हा नंतरचा विषय आहे, पण त्याच्याहीपेक्षा जर खऱ्या अर्थाने आदिवासी मुली जर पळवल्या गेल्या असतील तर मागील 10-12 वर्षापूर्वीपासून माझ्या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री की ज्यांच्या संपूर्ण आदिवासींचे ते कस्टोडियन आहे, ते खऱ्या अर्थाने आमचे पालनकर्ते आहे, तर त्याच व्यक्तीच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी चौकशी का करू नये? माझं तर हे म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्याची मायक्रो इन्व्हेस्टिगेशन करावं, हा संपूर्ण छडा लावावा, जो भेटेल त्याच्यावर कारवाई करावी. म्हणजे कुठला आहे लव्ह जिहाद आहे किंवा काय ह्याचा सुद्धा तपास तुम्हाला करता येईल. त्यात हिंदू मुलं आहे किंवा मुस्लिम मुलं आहे की बौद्ध मुलं आहे, कुठल्याही माणसाला बलात्कार, अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या माणसाला जात नसते. ती एक विकृत प्रवृत्ती असते. ती जर शोधायची असेल तर मीडियावर आरोप करण्यापेक्षा मीडिया तर ही संपूर्ण माहिती देणारच आहे. मीडिया याच्यासाठी आहे की घडलेल्या समस्यांच्या संदर्भात सरकार दरबारी या सगळ्या बाबी नेणं आणि अन्यायग्रस्त लोकांना न्याय देणं. तर अशा स्थितीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुःखदायक आहे. आम्हाला खरं तर भीती वाटणारी आहे. म्हणून जर या 34 मुली पळवल्या गेल्या असेल आदरणीय अशोकराव उईके साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर तात्काळ अशोकराव उईकेंनीच राजीनामा दिला पाहिजे, कारण ते आमचे पालन करते आहे. आदिवासींचा तो खऱ्या अर्थाने जर अस्सल आदिवासी असेल तर त्यांनी ही बाब खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि त्या आता मी स्वतः राजीव तोडसामांची क्लिप ऐकली की ते म्हणतात यातलं बिलकुल काही खरं नाही आहे. मग खरंच जर ना ते एकाच पक्षाचे हे लोक 2-2 तोंडाने बोलतात कसे?
अत्यंत बेजबाबदारपणे जर कोणी लोक बोलत असतील तर ज्या लोकांनी अशा प्रकारचं धर्मविद्वेष निर्माण करण्याचं वातावरण निर्माण केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही तर मग अशोकराव उईकेंनी पुढाकार घेऊन अतिशय निर्भीडपणे बेदरकारपणे लोकांसमोर सत्यस्थिती मांडली पाहिजे. किंवा राजू तोळसांनी जे विधान केलं आहे जी त्याबद्दल आदिवासी समाजाची वेलना होत आहे, त्याबद्दल सुद्धा याच्यात 2-3 गोष्टी दिसतात मला. एकतर आदिवासींना तोंडी लावण्यासाठी कधीही कशाही प्रकारची बदनामी करता येऊ शकते. आम्ही आदिवासींच्या पाठीशी आहोत हे दाखवण्याचं नाटक त्यांना करता येऊ शकतं, किंवा आदिवासींना मध्यस्थी ठरवून किंवा आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिम समाजाच्या विषयीचा सुद्धा द्वेष निर्माण करण्याचा हा सुद्धा प्रकार असू शकतो. आणि म्हणून SP आमचे या जिल्ह्याचे SP चिंताकुमार साहेब आहे, कलेक्टर आहे, आणि सगळ्या प्रकारच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ही बाब खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण आज देशामध्ये विविध प्रकार BJPच्या आणि RSSच्या लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही राजकारण करा, सत्तेमध्ये 20-20, 30-30 वर्ष राहा, पण धर्माच्यामुळे जेव्हा 12-12, 14-14 हजार युद्ध होतात, लाखो लोक मारले जातात, तशा प्रकारे कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना माझ्या देशामध्ये घडू नये. असं जर वाटत असेल तर वस्तुनिष्ठ पाहणी करावी. कोणत्या जाती धर्म पंथाचा वर्णात हे सगळं बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ पाहणी करून मात्र जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. मी तर ह्या मताचा आहे की जर 34 मुली जर पळवायला गेल्या असेल तर माझा आदिवासी माणूस चुपचाप कसा राहिला? माझ्या या राज्याचा गृहमंत्री हा चुपचाप कसा राहतो? माझ्या राज्याचा संवेदनशील मुख्यमंत्री याकडे लक्ष देत का नाही? आणि मी या दोघांनी सुद्धा स्वतः एकत्र येऊन वस्तुनिष्ठ पाहणी करावी. आणि तसंच जर असेल तर माझ्या आदिवासी महिलांच्या घरी जाऊन मुलींचं नाव डिक्लेअर न करता, त्यांची बदनामी न करता, त्यांच्या घरी 5-5 लाख रुपये त्यांना अनुदान देखील दिलं पाहिजे जर गोष्ट सत्य असेल तर. आणि चिंताकुमार म्हणतात त्यामुळे काहीही जर खरं नसेल, कोणावर जर गुन्हा दाखल केला नसेल, कोणाची तक्रार जर नसेल, तर ज्यांनी हे जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केलं, धर्मविद्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न केले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे.